तर हे पहा मित्रांनो, हा देवांसाठी नैवेद्य आलेला आहे मंदिरामध्ये. तर अगदी आवळा सुद्धा मोठा असेल, त्या आवळ्यापेक्षाही बारका अगदी 2च बोटामध्ये बसेल एवढा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवण्यासाठी एका व्यक्तीने घेऊन आला होता मंदिरामध्ये. तेवढ्या बारक्या नैवेद्यावरतीच त्यांनी भात, भाजी सर्व काही थोडं-थोडं ठेवलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं, हिंदू संस्कृतीमध्ये किंवा धार्मिक कोणत्याही विधीमध्ये कोणत्याही देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी एक नैवेद्य कधीही दाखवत नाहीत. ते अशुभ मानलं जातं. एक नैवेद्य फक्त अंत्यविधीमध्ये वापरला जातो. कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये एकावर एक असे 2 नैवेद्य ठेवून मग तो नैवेद्य भरावा. तर अक्षरशः हा छोटासा एकच नैवेद्य बघून मला ते लहान मुलं भातुकल्याचा खेळ खेळतात त्याची आठवण झाली. ती लहान मुलं भातुकल्याचा खेळामध्ये देखील मोठा नैवेद्य करत असतील, पण हा एवढा छोटा आहे. मग तुम्हीच मला सांगा, कोणतीही गोष्ट उगं करायचं म्हणून जर तुम्ही केली, तर देव तुम्हाला कसा प्रसन्न होईल? जर तुम्ही 2 बोटाचा नैवेद्य दाखवून जर देवाला लाखो करोडोचे काही मागत असाल, तर देवाने तुम्हाला कसे द्यावे? ते नैवेद्य ठेवायला आलेले खूप उल्हासामध्ये नैवेद्य ठेवत होते आणि 3 वेळा मला विचारत होते की कुठे ठेवायचा. अक्षरशः त्यांना काही वाटलं नाही, पण मला अक्षरशः इतकी लाज वाटली की देवांना काय वाटलं असेल याचं मला अक्षरशः मनामध्ये खंत वाटली. कोणाचीही भावना दुखावणे हा माझा उद्देश नाही, पण सर्वांना समजावं, सर्वांची जनजागृती व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ आवर्जून बनवलेला आहे. एखाद्या देवाला नैवेद्य करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, केवढा असावा, या संदर्भात सर्वांना माहिती मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. एखाद्या देवाला नैवेद्य बनवताना कमीत कमी आपला तळहात जो आहे, पंजा आपला, तेवढा तरी नैवेद्य असावा आणि एक नैवेद्य कधीही नसावा. तर एकावर एक 2 नैवेद्य ठेवून मग तो नैवेद्य पूर्ण भरावा आणि तो देवाला श्रद्धेने अर्पण करावा. देव नक्कीच तुमचा नैवेद्य ग्रहण करेल. जर तुम्ही अशा भातुकल्याच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने खेळतात लहान मुलं, त्या पद्धतीचे जर नैवेद्य तुम्ही मंदिरामध्ये दाखवायला गेला, तर हे खूप चुकीचं वाटतं. आपण जो नैवेद्य नेतोय, तो आपल्या इष्ट देवासाठी नेतोय, नाही की एखाद्या लहान छोट्याशा चिमुकल्या बाळासाठी. याचं तरी सर्वांनी गांभीर्य लक्षात घ्यावं. तसं तर देवाला नैवेद्याची सुद्धा गरज नाही. तुमचा भाव आणि तुमचं अंतःकरण तुम्ही देवाला समर्पित केलं, त्यातच देवाचं पोट भरतं. तुमची भक्ती खरी असेल, अंतःकरण शुद्ध असेल, तर तुमचे 2 हात आणि 3रं मस्तक याच्यातच देव तुम्हाला प्रसन्न होऊन जातो. नैवेद्याची सुद्धा काही अपेक्षा नाही. काही करत असाल तर अगदी मनमोकळेपणाने करा, नाहीतर देवाला फक्त तुमचे 2 हात आणि 3रे मस्तक हेच खूप आहे. अगदी तेवढ्यावर देखील देव तुम्हाला प्रसन्न होऊ शकतो. फक्त तुमचे अंतःकरण शुद्ध व भावना शुद्ध